कार मी निलेश गलांडे, स्टुडंट काउन्सलर. आपल्याला अशी औषधी गोळी मिळाली की ज्या गोळीमुळे आपलं मन आनंदाने भरून जाईल आणि आपल्या अंतःकरणात शांतता निर्माण होईल. तर आपल्यापैकी प्रत्येकजण, बहुतांश प्रत्येकजण ही गोळी आपापल्या परीने कितीही मूल्य देण्याचा प्रयत्न करून निश्चित विकत घेतील. परंतु वास्तविक सत्य हे आहे की आपला आनंद आणि आपल्या मनात आपली आंतरिक शांतता ही कुठल्या बाह्य गोष्टीवर, परिस्थितीवर कधीच अवलंबून नसते. तर ती फक्त आपल्या विचाराचा नेमका काय दृष्टिकोन आहे याच्यावरच अवलंबून असते आणि हीच वस्तुस्थिती आहे. आपल्याला असंही शहाणपण असतं की अहंकार हा मुख्य नकारात्मक भावना आहे ही, आणि या माध्यमातनं आपल्यात काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष म्हणजे अशा ज्या नकारात्मक भावना आहेत, यांना घेऊन कधीही आपण आनंदी आणि आपल्याला कधीही आपलं मन कधीही आंतरिक शांतता मिळू शकत नाही. ही समज असूनही आपण अशा भावना घेऊन ह्या भौतिक गोष्टीच्या हव्यासातून आपण जात असतो. पण आपल्याला नेमकं एक गोष्ट आपण याच्यात दुर्लक्षित करत असतो, किंवा आपल्याला नेमकेपणा हेच लक्षात येत नाही की असा अहंकार किंवा कुठलाही लोभ अंगीकारल्यामुळे किंवा याच्यातून आसक्ती निर्माण झाल्यामुळे आपल्यात नकळत भीती आणि चिंता या महत्त्वाच्या नकारात्मक भावना आपोआप अंगीकारल्या जातात, आणि आपण ही भीती आणि चिंता घेऊन ह्या हव्यासाला बळी पडत आपलं मानसिक संतुलन बिघडत अजूनच आपण दुःखाच्या खाईत जात असतो. तर या अशा नेमक्या संभ्रमित अवस्थेत काय करावं हा विचार मलाही पडत होता. कारण मी कित्येक दिवस चिंता आणि भीती ह्या भावना घेऊन बराच मानसिक त्रास सोसला आहे. तर त्यासाठी ह्या भावना मी नेमकेपणा सांगण्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे की ही जर चिंता आणि भीती, सततची भीती जर घालवायची असेल तर आपल्याला आसक्ती विरहित विवेकी जीवनाचा अवलंबन करणं गरजेचं आहे. तसं पाहिलं तर मी असंही म्हणू शकत नाही की माझ्यात अहंकारच नाही किंवा मी एकदम आसक्ती विरहित विवेकी जीवन जगत आहे. पण अशा आसक्ती विरहित विवेकी जीवनाला मी समजून घेत असतो. कारण कधीतरी मलाही राग येतो, मलाही मोह होतो, आणि अशा नकारात्मक भावनांचा मलाही बऱ्याच वेळा सामना करावा लागतो. परंतु मी अशा नकारात्मक भावना आल्या तर जागृत होतो आणि तार्किक विश्लेषण करून ह्या भावना विवेकी विचाराने नेहमी घालवून बऱ्यापैकी माझं मन आता शांतही होत आहे. तसा फायदा तुम्हालाही व्हावा यासाठी विवेक आपल्या असणं अतिशय आवश्यक आहे. आता हा विवेक म्हणजे काय? आता तसं ह्याची व्याख्या केली तर अगदी सोपी होईल आणि केली तर अगदी अवघड होईल. पण विवेक म्हणजे जो विचार आपल्या मनाला आनंद देतो, जो विचार आपल्यात प्रमुख शांतता आणतो, अशा कुठल्याही अपमानजन्य परिस्थितीला किंवा कुठल्याही आर्थिक समस्येला किंवा कुठल्याही व्यक्तिगत समस्येला किंवा कुठल्याही कौटुंबिक समस्येला अजिबात न डगमगता एकदम तार्किक विश्लेषण करून आपल्या मनाला नेमका चांगला सकारात्मक दृष्टिकोन दाखवतो असा जो विचार असतो त्याला विवेक म्हणतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे विवेक म्हणजे ज्या विचाराने आपल्या मनात शांतता येते, आपण नम्र बनतो,
तोच विचार आपला विवेकी असतो. तर एक लक्षात घ्या की जे भौतिक हव्यास आहेत त्याच्यात आपण जर आपल्यात कुठला आपण मार्ग अवलंबतो, ह्या भौतिक गोष्टीतनं जे आपण सुख निर्माण करतो, जर त्यात तुम्हाला चिंता आणि भीती जर जाणवत असेल तर नक्कीच सावध व्हा. कारण ही अशी चिंता आणि भीती वास्तविक जीवन जगणं कधीही चांगलं नसतं. तर माझं असं म्हणणं आहे की आपण विवेकी दृष्टिकोनाचा किंवा विवेकी विचाराचा नक्की विचार करा. कारण विवेकाने जगणं खरं जगणं असतं. तुम्ही कितीही दिवस कोट्यावधी वर्ष जगला किंवा अमर झाला, जर तुम्ही अशा नकारात्मक भावनेला मनात घेऊन जर जगणार असाल तर तुम्हाला वास्तविक जीवन कधीच कळणार नाही. आणि जर तुम्ही विवेकी विचाराने जीवन जगला तर आपल्याला वास्तविक जीवन जगण्याचा काळ अल्पकाळातच आपल्याला वास्तविक जीवन काय आहे हे नक्की कळेल. परत एकदा सांगतो, आपण विवेकी विचारानेच जीवन जगणं सोयीस्कर होतं. कारण आणि त्यासाठी महत्त्वाचं आहे आपली मानवीय नीतिमूल्य जपणं. आणि हे जर नीतिमूल्य जपली तर आपल्यावर कुठलीही परिस्थिती येऊ द्या, कुठलेही संकट असू द्या किंवा तुम्ही कितीही एकटे पडा, तुमच्या मनात शांतता ही निश्चित होईल. आणि हे मी स्व अनुभवातनं सांगत आहे. थँक्यू.